लाकडान चालू होते. कर चालू कर. आता चालू कर गाडी. हे बास आहे बास. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आता मी घरी आहे आणि घरचे सर्व कामं आता माझ्यावर आहेत. कारण मम्मी आता गेली आहे रत्नागिरीला ती 8 दिवसांनी वापस येणार आहे. त्याच्यामुळे ही सर्व कामं, जसे गॅस वगैरे पुसणे, हे इथे बघा कपडे वगैरे तसेच पडले आहेत, हे सर्व मला आता व्यवस्थित करायचं आहे. सगळा रूम क्लीन करायचा आहे. मी अजून आंघोळ पण केली नाही आहे. आज वाडीत लग्न पण आहे. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की नयनदाचं लग्न, ते आत्ता आहे. काही कारणास्तव ते पुढे गेलेलं होतं, ते त्यावेळी झालेलं नव्हतं. आधी आपण क्लिनिंग करून घेऊया. चला, हे बेसिन मध्ये टाकूया. खूपच खराब झालंय ते. मंडळी, क्लिनिंग वगैरे करून झाले आहे बघा. भांडी वगैरे घासली आहेत मी. ही सुकेपर्यंत आम्ही इथेच ठेवतो, नंतर मांडणीला लावतो इथे. आणि इथे बघा कपड्यांची घडी वगैरे मारून झालेली आहे. आणि हे आता मी ह्याच्या आतमध्ये ठेवणार कपडे. आणि आता मी आंघोळीला जातो, पण त्याआधी कचरा पण मारायचा आहे. कचरा काढतो, त्याच्यानंतर मी आंघोळीला जातो. नंतर लग्न पण आहे, त्याला पण रेडी व्हायचं आहे. भावा बघूया काय करतोय. आधी आंघोळ करून येऊया, नंतर भावाकडे जाऊया, तयारी वगैरे करूया. आंघोळ वगैरे करून झालेली आहे आणि आता एक फोन आलेला केस कापायला. तर आता मी केस कापायला जाणार आहे, त्याच्यानंतर लग्नासाठी रेडी होईन. मंडळी, केस वगैरे कापून झाले आणि डायरेक्ट मी लग्नासाठी रेडी झालोय. आणि आता मी लग्नाला जाणार आहे. मंडळी, आता मंदिरात आलोय. आता नवरा नवरी येतील. अजून काय हे झालं नाही. मंडळी, आता गिफ्ट वगैरे देण्याचा कार्यक्रम चालू आहे. आता इकडे नवरा नवरी आहेत, तिकडे आता खुर्ची ठेवण्यात आहे. त्याच्यानंतर नवरा नवरी बसतील. मंडळी, 2 नावांच्या मध्ये गणपती बघा, किती छान वाटतं. मंडळी, आता मी आलोय नवऱ्याच्या घरी बघा. शुभ विवाह, नयन सिद्धार्थी. ही गर्दी बघून रामनवमीची आठवण आहे. पण रामनवमीला याच्यापेक्षा खूप गर्दी असते. लग्नाक नव्हतास? हेका घेऊन गेलेलास? नाही. नवरी मुलीकडून
माणसं बघा किती आल्यात, गाड्या बघा पूर्ण मळा भरलाय. आणि ही आहे सिलेंडरची गाडी. आम्ही सिलेंडरचा नंबर लावलेला, आला की नाही तो बघूया. आता त्या काकांना विचारूया कोण आहेत काय. दिवाकर डोरलेकर सिलेंडर आलोय का? नाही ना, नाही आलाय. नंबर लावलेला पण नंबर लागला नाही वाटतं, काय समजत. मंडळी आता मी प्रेझेंट पाकिट चिकटवायला गेलो आणि फेविक्विक लावली होती. फेविक्विक लावले आणि पैसेच चिकटले. काढले ते डायरेक्ट प्रेझेंट पाकिटच फाटला. त्याच्यामुळे नवीन आणूक लागला. ह्याच्यावर नाव बिव टाकला. आता आता आपण देऊक जाऊया. ह्या भाताना तर चिकटवला इकडे. मी आलेलो आहे प्रेझेंट पाकिट, फोटोशूट चालू आहे. प्रेझेंट वगैरे देऊन झालेला आहे आणि आता भावाकडे जाऊया. भावा काय करतोय बघूया. भावा इकडे आहे मोबाईलवर. अरे भावा लग्नाक चल. काय झाला? भांडणा झाली. युट्यूब वर जाणार तो आता लाईव्ह. हो बघ, दाखव रे, चॅनल दाखव माझं. जेवणाला आलोय बघा. बोला जय श्रीराम. मंडळी शिवलिंग बघा कसं सजवलेलं आहे. आणि या साईडला गणपती पण बघा. मंदिरात CCTV पण लावलेले आहेत. हे गाभाऱ्यात आहे, हे इकडे बाहेर आहे. 4 आहेत बघा, हे इकडे दाखवलेले आहेत बघा. ह्या गाडीची आता काय जादू बघा काय आहे ती. थांब थांब, हे बघा चावी आपोआप लाकडान चालू होते. कर चालू कर, आता चालू कर गाडी. हे बास आहे, बास बडबडेल बघितल्यानंतर. गाडी अमेझिंग होती. मंडळी आता माझ्या मागे वरात चाललंय बघा, तुम्हाला तिकडे दाखवतो. मंडळी तिकडे वरात चालली आहे आणि इकडे बघा आर्यनचं काय चाललंय बघा. इकडे आता हे बाहेर जाणार आहेत, त्याच्यामुळे आता हे जाळं होडीमध्ये भरतील आणि बाहेर जातील. खालचा मासा होता अडकलेला, काय बघा याच्यात अडकलेला. इकडे एका बाजूला वरात चालले. या होडीला 2 यामा लागतात बघा, हे 1 आणि 2 आहे बघा. पाणी पण आता भरलं आहे, बघू शकता. चला आपण आता तिकडे वरात बघूया. आणि मंडळी वरात आहे ना, इथून वापस फिरेल. हा इथून डोरलेकरवाडीचा एंड होतो, त्याच्यामुळे इथून आता फिरवतील आणि डायरेक्ट घरी नेतील. हा श्रवण इथे आहे बघा, हा त्याच्या बाजूला अर्णव. आणि बराच हे कार्य पार पडतात आणि त्यानंतर इथून वापस जातात. डायरेक्ट आता घरी जातील. हे पहिले मैत्री म्युझिकलचे बेस वादक आहेत, आता नवीन आले.
बघूया नवरा नवरी बसलेत काय बसले इथे आरती वगैरे नारळ वगैरे देतात त्याच्यानंतर इथे बसतात थोडा वेळ मंडळी सर्व आता 2 मिनिटासाठी थांबलेत वाजवचे पण थांबलेत देवघरातून नवरा नवरी बाहेर पडली की ते आली की मग स्टार्ट करतील परत अजून खूप पुढे जायचे आहे बघा तिकडे जायचे पुढे देवळाच्या पण पुढे जाणार मंडळी आता मी इकडे बसलोय आणि ही बॉटल बघा एक ते नाव बघा कसलं सुगंध मातीचा मी तर पहिल्यांदाच बघितली आणि नवरा नवरी इथे परत घरातून आलेले आहेत बाहेर आता इथे थोडा वेळ बसतील त्यानंतर परत घरात जातील इकडे कंटाळलाय बघा आता पेंजो वगैरे थांबलाय बघा पेंजो वगैरे काढून ठेवलाय आणि यांचा बघा काहीतरी वेगळंच चालू आहे इथे टैलेंट देख रहे हो टैलेंट ये टैलेंट इंडिया के बाहर नहीं जाना चाहिए काय काय आजचा पेपर कसं गेलं विचार पहिलं क्वेश्चन कसं गेलो रे मस्त एकदम हा खरोखर अरे होय दाखवते पेपर दाखवते आज जा पेपर व्हायचे देव केवढे ते मला प्रश्न अभ्यास करतो मग सोपे गेलेस ते माहित आहे का पुरवणे किती जोडलेस अरे 2 पाना बास पडली दे का असं पेपर लिहून राहिलो पेपर आम्हा समजलो कसं होत होतो स्टोरी बघलं ना स्टोरी अरे कोणीच नाही काढली अरे धनाधन स्टोरी आहे 12वी वाल्यांची सगळ्यांची स्टोरी बघतोय ना मी तो एक क्वेश्चन आहे ना सगळ्यांची आग लावून टाकलं नाही हा स्टोरी बघले होते मी
मेला नापास नापास नाही होणार मराठीत इंग्लिश होतो ना. अरे नापास अरे तो एक क्वेश्चन होतो ना त्याने आग लावून टाकला नाही. आमचे मॅडम सांगत होते आमच्या कॉलेजचे पण कोणच नाही त्या प्रश्नात. एका प्रश्नाने बघूया आता सुदर्शन काय दिवे लावतोय ते पेपर मध्ये. किती पडतील तरी इंग्रजीत पूर्ण टक्के म्हणतो. इंग्रजीत काय माहित नाही. काय सांगू शकत नाही. अरे तू व्हिडिओ करून चाललोस काय? युट्यूबर आहे तो. युट्यूबर आहे मी. व्हिडिओ करतो असे. आपण बोलताना फक्त बोलायचा फक्त कॅमेरा मध्ये असणार असा. भावा बघूया आता काय करताय. भावा तर काय वरातीत पण नाही आलेलो घरातच बसून अरे राहिलो. बाबा तू लादलोस की रे चहा देताना सगळी सांगितलं लादलो नेमचं काय चहा त्याच्यात बिनधास्त आपल्या बारीनं घरीनं एक्सपोर्ट आहे जेवणा बिवणात सगळ्या कामात. केव्हा आता इकडे आले होते तेव्हा मग देवघरात आलेले तेव्हा काय ना बिंदा जाऊचा. श्रवण आता माझे पहिले ब्लॉग बघतोय. काय सिमेंट्री का अर्थ क्या होता है? सिमेट्री अरे माका नाही माहिती. पहिले ब्लॉग बघाल तर तुम्ही माझे हिंदीत होते. नंतर मी अपग्रेड केलं आणि आपल्या कोकणी भाषेत ब्लॉग बनवायला सुरुवात केली. पहिलं मी ह्याच्यामध्ये करायचो म्हणजे टायटल वगैरे आहे ते इंग्लिश मध्ये करायचो. ते इंग्लिश वगैरे एवढी येत नाही मला. मी किती आहेत रे? गुगल वरती ट्रान्सलेट करायचो आणि ती टायटल ठेवायचो अशी दुसऱ्या युट्यूबरची बघून. पण आता मी जेन्युअन कॉन्टेंट करतो. आता मी स्वतःच कॉन्टेंट करतो. अरे तू काय सांगतोस ना तू का किती आहेत 12वी? माका किती आहेत 52 आहेत. माका अभ्यास येत नाही जास्ती माका माहिती आहे. दुसऱ्यांनी ज्ञान देवचा नाही समजला ना. दुसऱ्यांनी ज्ञान देवचा नाही काय माका 52 तरी आहे. तो एक तू किती पडतील रे सांग रे किती पडतील. 50 टार्गेट आहे. काय म्हणतोस थांब आता फोन येत आहे. ह्या ब्लॉगला आता एंड करायची वेळ आली आहे. आता मी जेवेन नंतर झोपेन एवढंच काम उरलंय. तर मग चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय. भगवान